दुकानदाराची नजर चुकवून पर्स चोरी, ठाण्यातून 2 महिला ताब्यात. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची धडक कारवाई. नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत दुकानदाराची नजर चुकवून पर्स व त्यामधील रोकड लंपास करणाऱ्या 2 महिला आरोपींना ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने ही कारवाई करत आरोपींना अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे व प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदारीमार्फत माहिती मिळाली की संबंधित 2 महिला आरोपी कोपरी जिल्हा ठाणे येथे वास्तव्याला आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ ठाणे गाठून दोघींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नैना दुर्गेश भुरे वय वर्ष 30 राहणार सिद्धिविनायक अपार्टमेंट सिद्धार्थनगर कोपरी ठाणे व दीपाली हेमंत रोकडे वय वर्ष 40 राहणार गावदेवी चाळ गणेशनगर दिवा पूर्व ठाणे अशी आहेत. सदर दोन्ही महिलांनी नाशिकमधील एका दुकानात ग्राहक बनून प्रवेश करत दुकानदाराची नजर चुकवून पर्स व त्यातील रोकड चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपासासाठी आरोपींना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड तसेच पथकातील मिलिंद सिंग परदेशी, नाझीम खान पठाण, महेश साळुंके, संदीप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, धनंजय शिंदे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे, अनुजा येलवे व सुकाम पवार यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.